हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग मी सकाळचं माझं रुटीन जास्त नसणार आहे का, तर मी वेगळ्या विषयावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि कोणाकोणाला माझ्यासारखं विचार म्हणजे माझे विचार पटतात त्याने कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि अगदी मोकळ्या मनाने कमेंट करायचं आहे का, तर कमेंट केल्यानंतर मलाही खूप छान वाटणार आहे. तर तुम्ही नक्की सर्वांनी कमेंट करा आणि आजचा विषय कसा वाटला तोही नक्की सांगायचा आहे. तर आजचा विषय म्हणजे लाडक्या बहीण योजनेबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. का तर लाडक्या बहीण योजनेचं मी एकही रुपया अजून घेतला नव्हता. का तर ते पैसे मी माझ्या डोक्यात एक वेगळा प्लॅन होता. का तर आपण साडी वगैरे कोण बऱ्याचशा मैत्रिणी अशा म्हणल्या की मी साडी घेणार आहे, की मी त्या लाडक्या बहीण योजनेतून हॉटेलमध्ये जाणार आहे. म्हणजे मी असं वेगवेगळं सगळ्यांची वेगवेगळी कारणं होती. पण मला तरी असं वाटतं की आपण त्या पैशातून आपले जे पैसे आपल्याला मिळाले आहेत ते आपण स्वतःसाठी खर्च करण्यापेक्षा त्यातून आपल्याला 4 रुपये जास्त मिळतील असं आपण विचार करावा असं मला वाटतं. तर आपण त्यातून बरेचसे उपयोग करू शकतो. समजा एखाद्याला शिलाई क्लास करायचा असेल तर तुम्ही त्या पैशातून शिलाईचा क्लाससुद्धा करू शकता. आणि शिवण क्लास झाला, समजा शिवण क्लासचं नसेल तुम्हाला करूशी वाटतं तर तुम्ही पार्लरचं करू. तुम्हाला शिवणकाम नसेल आवडत तर तुम्ही आरी वर्कचा क्लास करू शकता किंवा पार्लरचा करू शकता. नाहीतर डबेसुद्धा बनवू शकता तुम्ही. 1-2 डबे करायला हरकत नाही. 1,500 भरपूर असे म्हणजे किराणाचं साहित्य येऊ शकतं, तर तुम्ही डबेही बनवू शकता. 1-2 डब्यांपासून सुरुवात करायची आहे. आणि डबे जरी नाही बनवले तरी तुम्ही ते भिशी स्वरूपात पैसे तुम्ही त्याची भिशी लावा आणि ते पैशामध्ये तुमच्या वाढ होत राहील. ते सोन्यामध्ये गुंतवू शकता तुम्ही. नाहीतर मग तुम्हाला बरेचसे असे ऑप्शन असतात आणि वेगवेगळे क्लास पण असं आहेत आता, म्हणजे ऑनलाईन क्लाससुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता. तर तुम्ही 1,500 खरंच काहीतरी चांगलं करा आणि आपल्या घराला थोडासा हातभार लावा. म्हणजे कसं होतं, सगळ्यांनी केलं तर खरंच घर खूप छान चालतं आणि सगळ्या सुखसोयी आपल्या सगळ्यांनाच मिळतात. आणि मला सगळ्यांनी तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या पैशाचं तुम्ही काय काय केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि खरंच खूप छान अशी योजना मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे. तर मला तर खरंच खूप छान वाटलं. म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय महिलांसाठी एक चांगली संधी दिलेली आहे त्यांनी. तर आपण सगळ्या महिलांनी संधीचं सोनं करून दाखवायचं आहे. आणि ते 1,500 आपण वेस्ट न घालवता आपल्या कुठल्यातरी चांगल्या कामासाठी वापरायचे आहेत. आणि कसं आहे, आता दिवसेंदिवस महागाई खूप होत चाललेली, तर तुम्ही सगळ्यांनी पैशाचा वापरही खूप असं म्हणजे बेताने करायचा आहे. तर चला, आता माझं सकाळचं रुटीन तर होत आलेलं आहे. आणि तुम्हाला मी आता जे दाखवणार आहेत काय काय मी साहित्य आणले. तर का तर माझं कसं घरगुती दुकान आहे. पहिले माझं बाहेर म्हणजे गावामध्ये दुकान होतं, पण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये चालत नव्हतं, त्यामुळे बंदच करावं लागलं होतं. तर आता मी घरी चालू केले आहे, पण खूप छान चालते घरी पण. तर मला तर घरीच म्हणजे घरगुती जर ज्या महिला गावामध्ये राहत असेल तर तुम्ही घरातून सुद्धा आपला व्यवसाय चालू करू शकता. तर मी शिलाई काम करत करतच हे छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या जातात. म्हणजे असं गावामध्ये कसं जास्त वर्दळ नसते, पण तरीसुद्धा बाहेर जाण्यापेक्षा इथं माझ्या इथं जवळच्या जवळ येऊन घेऊन जातात त्या. तर ज्या गावामध्ये राहणार असेल, आणि घरगुतीसुद्धा बिझनेस खूप निघालेले आहेत आता. साड्या वगैरे किंवा कपडे वगैरे असे घरातूनच आपण विकू शकतो. तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. तुम्ही जे लहान मुलांची किंवा लेडीजची जे वस्तू असतात तर ते तुम्ही घरातून सुद्धा विकू शकता. तर थोडे पैसे गुंतवून तुम्ही चांगलं असं काहीतरी व्यवसाय करू शकता. तर आता चला, भाजी होत आलेली आहे आणि मी अजून पुढे जाऊन तुम्हाला खूप छान छान असं वस्तू दाखवणार आहे. आणि त्या लाडक्या बहीण योजनेचा मला खूप फायदा झालेला आहे. आणि तुम्ही असाच फायदा करून घ्या. आणि स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मी कपड्याची मशीन लावली होती एक साईडला. तर कपडेही झाले, ते मी कपडे वाळत घालत होते. आणि त्यानंतर एक कुत्र्याचं पिल्लू, जे आमच्या इथे भरपूर पिल्लं झालेले आहेत, पण त्यातलं एक पिल्लू त्याच्या आईसोबत न जाता ते फक्त एकटंच आमच्या इथं राहतं. आणि त्याला मग मी आता दूध दिलं होतं आणि ते दूध पिऊन शांत असं झोपतं एका साईडमध्ये. तर पाहता तर सर्वांना नमस्ते. आणि आता चला, मी तुम्हाला काय काय खरेदी केलं ते दाखवणार आहे. आणि अगदी आपलं घरगुती छोटासा असा माझा व्यवसाय आहे. शिलाई कामासोबत मी ह्या छोट्या मोठ्या वस्तू ठेवत असते, तर ते तुम्हाला दाखवते. तर आता हे वस्तू बघा, आणि खूप चांगल्या आणि जरा होलसेलमध्ये आणलेल्या आहेत मी. तर खूप उपयोगी अशा आहेत आणि शिलाई कामाला लागणाऱ्याच अशा वस्तू आणलेल्या आहेत जास्त करून. का तर इतकं टेशनरी वगैरे जास्त ठेवतच नाही मी. अगदीच इमर्जन्सीला कसं आहे, सगळे आता मॉल वगैरे निघाले त्यामुळे मॉलमध्ये ह्याच्यात मोठ्या-मोठ्या दुकानातून जातात. पण अगदीच इमर्जन्सीला छोट्याशा दुकानामध्ये यावंच लागतं. तर चला, आता शिलाईची वस्तू तुम्हाला दाखवते मी.
ते लेस वगैरे असे आणलेले आहेत का तर लेस भरपूर असे लेस लागतात ब्लाऊजसाठी. आणि हे दोऱ्याचे पूर्ण असा बॉक्स आणलेला आहे मी. त्यात दोरे खूप छान आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि प्रत्येक ह्याच्या मॅच होणारे असे दोरे आहेत. तर मी दोरे वगैरे बॉक्स आणलेला आहे आणि बरंचसं साहित्य आणलं आहे थोडं थोडं असं करत. आणि जे लागणार आहे आता जाणार आहेत त्याच वस्तू आणलेल्या आहेत. फॉल वगैरे ते कंटिन्यू जातातच आणि मी एखादा फॉल असं म्हणजे कोणाला घेण्यासाठी ते मी देत असते, म्हणजे विकत देत असते. तर आता हे अस्तरचं पूर्ण असं बंडल आणलेलं आहे. म्हणजे आता अस्तरसाठी मला सारखं परत परत खाली म्हणजे आमच्या इथं कसं आहे हायवेला जावं लागतं. तर ते एक माझं एक ताप वाचलेलं आहे थोडक्यात म्हणा. आणि लेसेस वगैरे जास्त आणलेले का तर मॅचिंग वेगवेगळे आता कसं कलर खूप वेगवेगळे येतात ना, त्यामुळे प्रत्येक ह्याला लेस नॉट वेगवेगळं आणावं लागतं बाहेर जाऊन. तर ते मी घेऊन आले होते. आणि आता हे ब्लाऊज पीस आहे गोल्डनचे. तर हे गोल्डनचे पीस मला वाटते 12 आणलेले आहेत मी. का तर बरेच कस्टमरनी मला सांगितलं होतं मला गोल्डनचं ब्लाऊज पीस पाहिजे. तर मी ते आणून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यातलं आता माझेच जास्त करून कस्टमर घेऊन जातात. कारण तर त्यांना माझ्याकडले ब्लाऊज पीस खूप आवडतात. तर ते कुठेही साडी होऊन जातो म्हणून ते घेऊन जात असतात. तर बरेचसे असे लेस आणले होते का तर लेस मला खूप लागतात ब्लाऊजसाठी. तर मी ते घेऊन आले होते जास्त करून फॉल, अस्तर आणि लेस हे जास्त करून आणलं होतं. आणि दोऱ्याचा एक बॉक्स आणला होता. म्हणजे जास्त इतकं जास्त नाही पण आपल्या कामापुरतं आता झालेलं आहे. आणि हे बाकीचे मग स्टेशनरीमधून क्लचर आणले होते. आणि बरेचसे अजून छोट्या-छोट्या वस्तू तुम्हाला दाखवते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळं कस्टमरचे शिलाईचं साहित्य पडलेलं आहे. अजून मला खूप शिलाई काम आहे अजून. पण कसं झालं आहे, वेळ कमी पडत चाललेला आहे. आता हे कानातले वगैरे मी तुम्हाला लांबून पण दाखवणार आहे आणि जवळूनही दाखवणार आहे. तर रुमाल वगैरे लहान मुलं येतात इथं अंगणवाडी जवळ असल्यामुळे मी रुमाल वगैरे पण ठेवते. आणि असे चंद्रकोरच्या टिकली वगैरे जातात बरं का ते. ते शेवटीची जाणाऱ्या वस्तू असतात ना तेच ठेवते. का आता गॅदरिंग पण इथं शाळेचं इथं मराठी शाळा पण जवळ आहे आमच्या इथं. तर मग मी मराठी शाळेला जे वस्तू लागणार आहेत ते आणून ठेवलेले आहेत. माळा वगैरे, गजरे असं गॅदरिंगला लागतात त्या वस्तू आणून ठेवते. का तर एवढं लांब एका वस्तूसाठी कोण लांब जात नाही. त्यामुळे हे आपलं गावातल्या गावात छोटंसं असं दुकान आहे माझं. झुमके वगैरे आणून ठेवलं होतं का आता गॅदरिंगमध्ये बऱ्याचशा मुली लहान मुलींना घालायला नेतात. तर आता मी बरेचसे वस्तू तुम्हाला दाखवते काय. आपले मुख्यमंत्री साहेब, मोदी साहेब आणि अजितदादा आणि फडणवीस साहेब त्यांच्यामुळे आज आपल्याला ही स्कीमचा खूप फायदा झालेला आहे. तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. का तर कसं आहे, आज आपल्याला असं महिन्याला कोण देणार असतं. एक तर आपले आईवडील आणि एक तर आपले मिस्टर. त्यासाठी हे आपलं जवळचंच कोणतरी आहेत असे समजून आपण त्या पैशातून अजून आपले 4 पैसे कसे करायचे, तर हे तुम्ही सर्व महिलांनी आपण शिकून घ्यायचं आहे. आणि आपले 4 पैसे आपण जास्त मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. आणि प्रत्येकाने एक एक लाईकही करायचं आहे. का तर लाईक आणि कमेंट जास्त कोण करत नाही बरं का. फक्त व्हिडिओ सगळेजणच पाहतात. पण आता मी ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्यातून तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल आणि तुम्ही असं काहीतरी करू शकाल असं मला वाटतं. आणि मी स्वतःचा एकटीचा विचार न करता सर्व माझ्या मैत्रिणींचा सुद्धा विचार करते की तुम्हीसुद्धा असं छोटं-मोठं वस्तू काहीतरी आणून घरगुती पण आपण करू शकतो असं. खूप असे अजून खूप असे व्यवसाय करण्यासारखे आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान वाटेल. आपण स्वतःचं जरी काही केलं तर एक त्यात खूप वेगळं पण असतं. तर सर्व महिलांनी आपली स्वतःची काहीतरी जी तुमच्यात टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवायचं आहे. आणि आपले त्याच 1,500 आणि आपल्या मिस्टरांकडून थोडेसे घ्या वाटलंच तर. पण काही ना काहीतरी करा. आणि माझ्या आवाजाचा तुम्ही जरा आवाज वेगळा येत आहे मला का तर सर्दीने आवाज खूप वेगळा येत आहे. तर आवाज माझा इग्नोर करा म्हणजे खराब आवाजाकडे. तर मी माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे सर्वांनी. आणि आता तर माझं घरगुती दुकान मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यापासून म्हणजे बाहेरून तुम्हाला सुरुवात दाखवते. दुकान कसं आहे एकदम घरामध्येच केलेलं आहे. पण एका साईडची रूम आहे ती दुकानासाठी ठेवलेली आहे. तर हे बाहेरून बघा असा दरवाजा आहे आणि तिथेच एक मोठी खिडकी केलेली आहे. म्हणजे आम्ही सेटर बसवून घेणार होतो. पण आमच्या इथं खूप असे म्हणजे साप वगैरे फिरतात ना, दिवसाचेही फिरत असतात. त्यामुळे खिडकी शक्यतो बसवून घेतली का तर पूर्ण लक्ष ठेवावं लागतं. तर हा असा काउंटर आहे आणि काउंटरमध्ये अशा मी वस्तू ठेवलेल्या आहेत. तर वस्तू सगळ्यांनी नीट पाहून घ्या कसे वाटतात ते. आणि माझं घरगुती दुकान तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे दादा ताई माझ्या व्हिडिओला कमेंट करतात त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आता मी नाव सगळ्यांचे घेऊ शकत नाही का तर अजून मला जितके कमेंट येतील त्यावेळेस मला खरंच खूप समाधान वाटणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की कमेंट्स करायचे आहेत आणि जे कमेंट करतात त्यांचे मनापासून धन्यवाद मानते मी.
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.